न्यूज। वर्ल्ड मेंटल हेल्थ डे। आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता या विषयावर यवतमाळमध्ये कार्यक्रम। जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी यशवंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळ येथील मनोविकृतीशास्त्र विभागामार्फत रुग्णालयात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते। या वर्षीच्या आपत्ती आणि आपत्कालीन परिस्थितीत मानसिक आरोग्य सेवांची उपलब्धता या महत्त्वाच्या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले। या कार्यक्रमात मानसिक आरोग्य आणि विकारांवर सखोल चर्चा करण्यात आली। अधिष्ठाता, विभाग प्रमुख व अधिक परिचारिका यांनी मानसिक विकार आणि त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन करत मानसिक उपचारांबाबत आपली मते मांडली। कार्यक्रमाच्या जनजागृतीपर उपक्रमांमध्ये पोस्टर प्रेझेंटेशन, रांगोळी स्पर्धा, रांगोळी कॉम्पिटिशन आणि मानसिक विकृती कशी तयार होते व त्यावर उपचार कसा करावा या विषयावर आधारित पथनाट्य, स्ट्रीट प्ले सादर करण्यात आले। या उपक्रमांना रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांनी व उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माननीय डॉक्टर अनिल बत्रा, अधिष्ठाता डॉक्टर श्रीकांत मेश्राम, विभाग प्रमुख डॉक्टर बोरगमवार, डॉक्टर आदेश आढाव आणि डॉक्टर वैभव धुले यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय। कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन नितीन कांबळे आणि सचिन अजमिरे, सिव्हिल सर्जन ऑफिस यवतमाळ यांनी केले। रुग्णालय प्रशासनाने जागतिक स्तरावर महत्त्वाच्या असलेल्या या दिनाचं औचित्य साधून मानसिक आरोग्य सेवांबद्दल समाजात जागरूकता वाढवण्यावर भर दिला। आज 10 ऑक्टोबर 2025 रोजी जगभर मानसिक आरोग्य दिवस म्हणून साजरा केला जातो। आजच्या दिवसाचं महत्त्व असं की मानसिक आजाराबद्दल बऱ्याच लोकांमध्ये गैरसमज असतो की हा आजार नाही आहे, हे बाहेरचं केलेलं आहे। त्यामुळे लोक काय करतात, मानसिक आजाराबद्दल उपचार न घेता बाहेरचं करणीचं ह्यावर जास्त लक्ष घालतात। तर जगभर हा दिवस याच्यासाठी साजरा केला जातो की विविध लोकांमध्ये मानसिक आजाराबद्दल जनजागृती व्हावी। यावर्षीची थीम ही आहे की मानसिक आरोग्य आपत्कालीन परिस्थितीमध्ये, म्हणजे जेव्हा इमर्जन्सी असते तेव्हा मानसिक आरोग्य हे खूप महत्त्वाचं आहे। विविध आजाराबद्दल मानसिक लक्षणं ओळखून त्याबद्दल वेळेवर जबाबदारी घेणे आणि त्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणे या प्रोजेक्टचं काम आहे। तरी आज वैद्यकीय महाविद्यालय श्री वसंतराव नाईक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज येथे पोस्टर प्रेझेंटेशन, रंगोली प्रेझेंटेशन करून या आजाराबद्दल अवेअरनेस क्रिएट करण्याचे आम्ही आज प्रयत्न केले। सोबतच एक स्किट, रोल प्लेही करून आजाराबद्दल माहिती जनसामान्यांपर्यंत देण्याचा आज आम्ही प्रयत्न केलेला आहे। नमस्कार मंडळी, मी वैष्णवी, परिचारिका प्रशिक्षण विद्यालय सामान्य रुग्णालय यवतमाळ येथील आम्ही प्रशिक्षणार्थींनी आपल्यासमोर एक पथनाट्य सादर करणार आहे। आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये मानसिक आरोग्य सेवा पोहोचवणे गरजेचे आहे या विषयावर आम्ही एक पथनाट्य सादर करणार आहे। चला तर मंडळी पाहूया पथनाट्य। नमस्कार मंडळी, माझे नाव अवंतिका, मी या पथनाट्यामध्ये आदित्यचे पात्र करणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव शोभना, मी या पथनाट्यामध्ये आदित्यच्या आईचे पात्र निभवणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव वैष्णवी, मी या पथनाट्यामध्ये आदित्यचे वडील याचे पात्र निभवणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव आरती, मी या पथनाट्यामध्ये समुपदेशकाचे पात्र निभवणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव रेश्मा, मी या पथनाट्यामध्ये आदित्यची मैत्रीण माया याचे पात्र निभावणार आहे। नमस्कार मंडळी, माझे नाव पायल, मी या पथनाट्यामध्ये आदित्य याचा मित्र राहुल याचे पात्र निभावणार आहे। आदित्य हा एक कॉलेजचा मुलगा आहे। आदित्यमध्ये मानसिक आजाराचे काय बदल होतात ते पाहूया पुढील दृश्यातून। अप्पा येतात, झोप पण नाही झाली यार, भूक पण नाही लागत आहे, काय आदित्य, आदित्य काय ग? किती वेळापासून आवाज येत आहे? कोणत्या खोलीत आहे तू? तुझ्या कॉलेजला क्लास येणार आहे ना? नाही ग, उद्या क्लासला वगैरे काही येणार नाहीये। काहून? तुझी तब्येत बरी आहे ना? अगं माहित नाही यार, मला ना खूप झोप येत आहे यार, थकल्यासारखं होत आहे, भूक पण नाही लागत आहे।
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.